स्टार्ट 6,200 इन हँडवर केलं होता. त्याचं 2-2.5 वर्षात वाढून 7,000-7,500 पगार झाला होता. त्यावेळेस मला पुण्यातील एक डी.वाय. पाटील कॉलेजला आमचं इंजिनिअरिंगसाठी भेटलं आणि कॉलेजची फी 1,21,000 असल्यामुळे ती मी भरू शकलो नाही. डिग्री इंजिनियर व्हायचं तर डिप्लोमा इंजिनियर मी थोडक्यात चालू करणार होतो. टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे भंगारातल्या वस्तूंचा वापर करणार होतो. इंस्टा पेज इंटरनॅशनल नावाने त्याचे फॉलोअर्स जवळपास 2 लाख झाले. आपण 2022 मध्ये आपण साऊथ आफ्रिकेला एक्सपोर्ट पण मटेरियल केलं. खूप लुब्रिकंट म्हणून त्यांची कंपनी ते स्वतः ऑइल इंधन बनवतात. 2,80,000 ते 2.3 लाखापर्यंतची ऑर्डर त्यांची कंप्लीट केली फायनल. गेल्या वर्षी जवळपास आम्ही 1,80,00,000 बिझनेस केला. लोकांकडे पैसे नव्हते, आपल्याकडे पैसे पोहोचतो. ज्यावेळेस कम्फर्ट झोन आपण सोडतो आणि रिस्क घेतो ना, त्याच वेळेस या गोष्टी पॉसिबल होतात. जो मी प्रमोद ज्ञानेश्वर सुसरे, राणा मूळचा पडेगावचा, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, एक शेतकरी कुटुंबातील असल्या कारणानं माझं शिक्षण एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, नंतर एक रयत शिक्षण संस्थेमध्ये झालं. नंतर महाविद्यालयीन शिक्षण मी रयत शिक्षण संस्थेतच घेतलं आणि तसंच पुढे जाऊन 11वी-12वी सायन्समध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं. तर मग 11वी-12वीला मी सायन्स घेतल्यानंतर मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं. तर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. घ्यायचं तर फॉर्म प्रोसेस सर्व पूर्ण झाली. त्यावेळेस मला पुण्यातील एक डी.वाय. पाटील कॉलेजला आमचं इंजिनिअरिंगसाठी भेटलं आणि कॉलेजची फी 1,21,000 असल्यामुळे ती मी भरू शकलो नाही. आणि त्यावेळेस कसं आपलं फॅमिली बॅकग्राऊंड हा शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे मी ती फी भरणं माझी इतकी ऐपत नव्हती. त्यामुळे इंजिनिअरिंग करायचं होतं, इंजिनियर व्हायचं होतं. तर त्याला एक अल्टरनेट ऑप्शन शोधून मी डिप्लोमा केला, म्हणजे पॉलिटेक्निक केलं. मी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं आणि पॉलिटेक्निक 12वीच्या बेसवर डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन घेऊन 2 वर्षात आपला डिप्लोमा कंप्लीट केला. डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे डिग्री इंजिनियर व्हायचं तर डिप्लोमा इंजिनियर मी थोडक्यात झालो. आणि डिप्लोमा करून नंतर मला इंजिनिअरिंगचं जे स्वप्न होतं, मला इंजिनिअरिंग करायचं होतं, तर ते मी परत हे केलं. माझा तसा डिप्लोमा पूर्ण झाला. त्यानंतर मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं सेकंड इयरला. बट अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस परिस्थिती अशी होती की त्यावेळेस पण म्हणजे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, पण घरची फी भरण्याची इतकी ऐपत आपली नव्हती. त्या काळात त्याच्यामध्ये वीटभट्टीवर कामाला जायचे दुसऱ्याच्या. मग त्या वीटभट्टीवर कामाला जाऊन तिथून थोडं उचल घेणं किंवा ॲडव्हान्स पेमेंट घेणं आणि त्यात आपली फी, कॉलेजची फी भरणं, ते मला कुठंतरी हे होत होतं नाही का. ते त्या गोष्टी कळून येत होत्या की आपली फी टाईमवर येत नाहीये किंवा आपली ती परिस्थिती नाही की आपण रेग्युलर कॉलेज करू इतर मुलांसारखं आणि आपलं शिक्षण पूर्ण करू. तर मग माझे जे कॉलेजचे एचओडी होते तोडकरी सर, मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर एक थोडं हेल्प करा, कारण कॉलेजची फीज टाईमावर येत नाही, त्यामुळे परीक्षेला बसता येत नाही, ह्या खूप गोष्टी होतात. त्यामुळे मला थोडी अशी सवलत द्या की मी कॉलेज करू शकतो. मी एक्झाम अटेंड करेल, बाकी सगळ्या गोष्टी करत जाईल, कॉलेजचं सबमिशन वगैरे कम्प्लीट करत जाईल. मला फक्त एक असं हेल्प करा की मी माझं बाहेर जॉब करून कॉलेज करू शकतो. तर मला त्यांनी त्याच परमिशन दिली, मला त्यांनी अलाउड केलं. आणि जॉब सर्च करता करता मला राणा MIDC मध्ये 6,300ची एक नोकरी लागली, छोटी डिप्लोमा ॲज अ ट्रेनिंग इंजिनियर म्हणून. मी ती जॉईन केली, कारण थोडा पगार म्हणजे आपला खर्च निघत होता, कॉलेजची फी थोडी थोडी जात होती त्यात. मग ते पाहून मी तो जॉब जॉईन केला. तो जॉब करता करता मी माझं इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलं. मी जवळपास 2-2.5 वर्ष त्या कंपनीत वर्किंग होतो. स्मॉल स्केल इंडस्ट्री होती, पण तिथं मी सर्व स्मॉल स्केल असं सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायचो. त्याच वेळेस माझं इकडं एक्सपिरियन्स 2.5 वर्षाचा झाला होता आणि 2.5 वर्षाचा एक्सपिरियन्स झाल्याने मला त्या बेसवर एक चांगल्या ठिकाणी जॉब भेटण्याचे चान्सेस होते. तर त्यावेळेस मला एक MNC कंपनी आहे तिथं राणा MIDC मध्ये, MNC कंपनीचा कॉल आला इंटरव्ह्यूसाठी. तिथं आपलं सिलेक्शन पण झालं आणि त्या कंपनी थ्रू एक होम अप्लायन्सेस कंपनी होती, तिथं त्यात आपलं सिलेक्शन झालं. त्यांनी पण म्हणजे एवढंच होतं की स्टार्ट 6,200 इन हँडवर केलं होता. त्याचं 2-2.5 वर्षात वाढून 7,000-7,500 पगार झाला होता. फक्त कंपनीने आपल्याला 12,000 इन हँड, एवढाच एक फरक होता त्यामध्ये. त्याला 7,000चा आपल्याला 12,000 पगार भेटला नाही का. इकडे आलो. आता कसं असतं, आपण जर एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी किंवा एखाद्या कंपनीसाठी जर आपला 100% देत असेल, आपल्याला अपेक्षा असते की कंपनी नाही काही फुलाची पाकळी आपल्याला जाईल नाही का. तसंच माझं तिथे होत होतं. आपण म्हणजे मी कसं एक मेंटेनन्स इंजिनियर असल्यामुळे ना डेडिकेशन ते काम करायचो, किंवा भरपूर काय सेल्स म्हणा किंवा जुगाडूचे काम होते, कॉस्ट सेव्हिंग झाले कंपनीचे, भरपूर असं की तिथं कंपनीचे लाखो रुपये आपण वाचवले. बट ते कसं होतं, आपण सॅटिस्फाय कधी असतो ज्यावेळेस आपल्याला मनासारखा पगार भेटतो. मग तसं झालं, आपण इतकं कंपनीसाठी द्यायचो म्हणजे नाही का, खूप गोष्टी करायचो चांगल्या, आपल्याला त्याचा बेनिफिट होत नव्हता.
उलट माझे कलिग्स लोक मला म्हणायचे की तू हे सोड आणि बाहेर काहीतरी चालू कर जे की तू स्वतःसाठी राहील, आणि स्वतःसाठी चालू केलं तर ते तुझ्यासाठी फायद्याचं राहील. इथे करून तू किती केलं तर इथे स्वतःचा काही फायदा नाही, तू कंपनीचा फायदा करून देतो. यामध्ये मराठी लोक बिझनेस मध्ये उतरत नाहीत, हे एक माइंडसेट झाला होता लोकांचा. आणि दुसरी गोष्ट काय, आता आपल्याला बिझनेस चालू करायचा आहे, बिझनेस चालू करायचा तर पहिली गोष्ट भांडवल लागतं, ते काय आपल्याकडे नव्हतं. दुसरी गोष्ट आपल्याकडे तो बॅकग्राऊंड नव्हता बिझनेसचा, तो आपल्याला नव्हता. त्यात एक गोष्ट अशी की आपल्याला जॉब सोडून बिझनेस चालू करायचा तर घरची जॉब सोडून द्यायला तयार नसतात. मला बिझनेस चालू करायचा होता, तसं आम्ही आउट ऑफ गेलो तिथे कॉन्सेप्ट पाहिली की की हे लोक जुने टायर झाले, जुने ड्रम झाले, यांच्यापासून सीट्स बनवणं, टायर चेअर्स बनवणं, सोफाज बनवणं, हँगिंग लाईट्स बनवणं, अशा अँटिक वस्तू टाकाऊपासून टिकाऊ करायच्या आणि ते वापरायचे. ते आपल्याला तिथं पाहायला भेटला. आणि इकडे आलं तिथं विचार पण आला की ह्या गोष्टी आपल्याकडे अशा इझिली अवेलेबल होतात किंवा अशा भंगारामध्ये किंवा कचऱ्यात आपल्याला त्या मिळू शकतात, इझिली अवेलेबल होतात. तर मग गुगल केलं, युट्यूब केलं, मला जे करता येईल ते मी म्हणजे नाही का जे शक्य आहे ते त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. मग कुठले टूल्स, कुठल्या मशिनरीज लागतील याची लिस्ट केली. त्यानंतर कुठले आपल्याला रॉ मटेरियल लागेल त्याची लिस्ट केली. आणि जसं थोडं पगारात थोडं सॅलरी मधले थोडे पैसे वाचून एक नाही म्हणून एक भांडवल तयार केलं जे की बिझनेस साठी लागतं. एवढं पण भांडवल आपल्याकडे उपलब्ध नव्हतं, पण आपण पेमेंट म्हणून तुटपुंजी सेव्हिंग केली होती, तीच आपण त्यात वापरायचं ठरवलं. आपण बिझनेस चालू करणार होतो टाकाऊपासून टिकाऊ, म्हणजे भंगारातल्या वस्तूंचा वापर करणार होतो. मग त्यासाठी हा बिझनेस ऍक्च्युली हा ओव्हरऑल इंडियात म्हणजे महाराष्ट्रात तर कुठंच नव्हता जो की टाकाऊपासून टिकाऊ, पण इंडियात तरी कुठं थोडं मोठं राजस्थान इकडे तिकडे तर लोक थोडंफार करत असतील. बट महाराष्ट्रामध्ये ह्या बिझनेसचं आजपर्यंत मी तरी पाहिलं नव्हतं कुठेच प्रोडक्ट. पुण्यातील चोर बाजारामधनं जुन्या मशिनरी विकत घेतल्या, त्या जुन्या मशिनरी विकत घेतल्याने माझा म्हणजे फायदा असा झाला की माझी जी मेजर कॉस्ट होती मशीनसाठी नवीन लागली ती वाचली. मी एक नगर पुणे हॅवी कोरेगाव विमान एक त्या गावामध्ये एक छोटं 500-600 स्क्वेअर फीटचं एक छोटं शॉप घेतलं रेंटनी. तिथे मी दिवसभर म्हणजे ऍक्च्युली कसं व्हायचं, मी वर्किंग होतो म्हणजे 1 वर्ष मी जॉब सोडला नव्हता. मी बिझनेस चालू केला 18 ऑक्टोबर 2018 आपण बिझनेस चालू केला. पण मी डायरेक्ट बिझनेसच्या भरोश्यावर जॉब सोडू शकत नव्हतो, कारण कमी पगाराची का होईना बट परमनंट नोकरी आपल्या हातात होती. आपण जर दिवसभर जॉब करतोय आणि संध्याकाळी दुकान उघडतोय तर आपलं प्रोडक्ट घ्यायला कोण येणार. हा मोठा खूप चॅलेंजिंग होतं त्यावेळेस. मार्केटिंग कसं करायचं, आपण त्या रिस्क घेतली, आपण करतोय चालू बिझनेस तर चालू केलाय, पण आपल्याला ते प्रोडक्ट विकायचं कुठं, हा मोठा खूप चॅलेंजिंग होतं. सगळ्यात मोठं चॅलेंज तर ते होतं माझ्यासमोर. आपण आयडिया कशी केली, मी दिवसभर कंपनीत राहायचो आणि संध्याकाळी 6 नंतर यायचो. तर मग आपल्या शेजारीच एक रसवंती गृह होतं, ज्यूस सेंटर. आपण आयडिया अशी केली जे मी टायरचे प्रोडक्ट्स रात्री बनवायचो संध्याकाळी आल्यानंतर 6 ते 11-12 पर्यंत रात्रीचं. तर ते प्रोडक्ट मी त्या ज्यूस सेंटरला ॲज अ डिस्प्ले आणि म्हणजे एक सॅम्पल पीस म्हणून ठेवले. आपले त्या ओनरकडे कार्ड दिले, म्हणलं सर कोणी जर इन्क्वायरी केली त्या प्रोडक्टचं रिलेटेड तर मला फोन करा किंवा माझं कार्ड त्यांना द्या. आणि तिथून थोडी मार्केटिंग झाली, कस्टमर्स विचारायला लागले हे कुठून घेतलं, कुठून केलं. मग त्यांनी आपला कॉन्टॅक्ट दिला की तिथे हे बनवतात म्हणून. ती म्युझिक कॅफेची ऑर्डर आली, तिथून आपण बऱ्यापैकी त्याचं 100% काम कम्प्लीट केलं. त्यावेळेस आपल्याकडे मॅन पॉवर नव्हती, स्वतः आपण सर्व गोष्टी बनवल्या होत्या त्याच्या, आणि ती सक्सेसफुली ऑर्डर डिस्पॅच केली. 1 वर्ष झालं होतं मी बिझनेस चालू केलेला आहे. बिझनेस थोडा चालत होता, पण एक बिझनेसमध्ये जर भरारी घ्यायची असेल किंवा एक आपल्याला बिझनेस ग्रो करायचा असेल तर स्वतःला 100% देणं होतं तिथे. जर आपण दिवसभर कंपनीत करतोय आणि संध्याकाळी शेड उघडतोय की शॉप उघडतोय तर बिझनेस चालेल याची काही गॅरंटी नाही. मग तो रिस्क घ्यायची, पण ती रिस्क घ्यायची कशी बिझनेसच्या जीवावर ना. तर मग असं झालं 2019च्या दिवाळीमध्ये मला एक ठाण्याची एक जवळपास 4.5 ते 5 लाखाची एकच ऑर्डर आली. आणि एक ऑर्डर एवढी मोठी आली आपल्याला जिथे की माझं अॅन्युअल पॅकेज 2.5 लाखाचं होतं. जॉब सोडलंच म्हणजे बेटर समजलं त्यावेळेस. आणि त्यावेळेस म्हणत होते बाकी पण, अरे एका ऑर्डरच्या भरोश्यावर तू काही जॉब सोडू नको, परत तेवढ्या ऑर्डर येतील याची गॅरंटी नाही. पण म्हणलो रिस्क कशाला म्हणतात, बिझनेस कशाला म्हणतात, रिस्क घेतल्याशिवाय बिझनेस नाही. मग जॉब सोडून द्यायचा निर्णय घेतला. त्यावेळेस मी सक्सेसफुली डिस्पॅच केल्यानंतर तेवढा कॉन्फिडन्स आला की आता आपण करू शकतो, की आता आपल्याकडे म्हणजे आपल्या तेवढी कॅपॅसिटी आहे की आपण मोठमोठे ऑर्डर्स घेऊ शकतो. आपला इन्स्टा एक पेज बनवलं, फेसबुक पेज बनवलं, युट्यूब पण पेज आपलं. तर मग त्यावर थोडे व्हिडिओ सोडायचे, रील सोडायचे, पोस्ट सोडत गेलो, तसं ऑनलाईन क्लायंट्स आपल्याला भेटत गेले. त्यामुळे मग मार्केटमध्ये
युनिक प्रोडक्ट बनवणारे PWS इंटरनॅशनल एक नाव झालं. आणि कोविड ज्यावेळेस चालू झाला त्यावेळेस काय होतं, मोस्टली हॉटेल लाईन, कॅफे लाईन, रेस्टॉरंट लाईन ही पूर्णपणे बंद होती आणि आपला बिझनेस हा पूर्ण त्यावर डिपेंड होता. आपणच ऍक्च्युली हॉटेल, कॅफे, रेस्टॉरंट, बारचं फर्निचर बनवतो किंवा मग गाडीचं फर्निचर बनवतो आणि टोटल ही हॉटेल लाईन, हॉटेल इंडस्ट्री पूर्ण स्टॉप असल्यामुळे आपली फॅक्टरी बंद इन द सेन्स आपले सगळे कामगार बसून होते. यांचा पगार पाणी, राहणं, खाणं हा तर खर्च चालूच होता. घरी बसून काही काम नव्हतं, ऑनलाईन सर्च कर, गुगल कर, युट्यूब बघ, ह्या गोष्टी चालू होत्या. मग त्यावेळेस थोडे काही व्हिडिओज पाहायला मिळाले की काही लोक ते सॅनिटायझर डिस्पेन्सर प्रॉडक्ट बनवलं होतं आणि त्याची थोडी नीड होती, म्हणजे थोडं मार्केटमध्ये ते पाहिजे होते. मग मी पाहिलं की अरे तर सिम्पल मेकॅनिझम आहे आणि आपण तर मेकॅनिकल इंजिनियर आहे. आपण जे इंजिनियर आहे तर ते मेकॅनिझम आपल्यासाठी काहीच नाही. मग मी ते मुलांना सांगितलं की या टाईपचं आपल्याला एक प्रोव्हिजन बनवायचं, एक मशीन बनवायचं थोडक्यात, जे की फुट ऑपरेटेड सॅनिटायझर डिस्पेन्सर असेल, पायाने ऑपरेट करायचं ना, हातात आपल्याला ते लिक्विड यायचं या टाईपचं. मग मी त्यांना थोडं गाईड केलं. सेम प्रॉडक्ट कोणाने बनवलं, आपल्याकडे कारागिरी कुशलच सगळे, त्यामुळे त्यांनी ते बनवलं आणि त्याचा एक व्हिडिओ बनवून मी फक्त थोडा फेसबुकला आणि काही इंस्टाग्राम इकडे तिकडे सोडला. तो व्हिडिओ सोडल्यानंतर इतका व्हायरल झाला की लोकांचे डिमांड्स वाढले, लोकांची मागणी वाढली की सर आम्हाला डिस्पेन्सर आम्हाला हवं. काहींना एक हवे, काहींना 5 हवे, मेडिकलवाल्यांना 10 वन टाइम हवे होते, सोसायट्यांच्या प्रत्येक गेटवर एक सॅनिटायझर डिस्पेन्सर हवा, कंपन्यांच्या प्रत्येक गेटवर हवा. त्यामुळे डिमांड वाढली. मग मी गावाकडून इमिजिएट दुसऱ्या दिवशी लगेच पुण्याला येऊन आपल्या फॅक्टरीवर मटेरियल होतं, सगळं मॅनपॉवर गोळा केली, परत ते प्रोडक्शन चालू केलं. खूप सॅनिटायझर डिस्पेन्सर बनवले. आपलं ॲव्हरेज लोक आपल्याकडून 1000 रुपयाला डिस्पेन्सर घ्यायची, पुढे 1500 रुपयाची, 2000 रुपये घ्यायची. आणि आपण त्यावेळेस एक 1000 ते 1200 जवळपास सॅनिटायझर स्टँड बनवले होते लॉकडाऊनच्या फर्स्ट कोविडच्या या फेजमध्ये आणि ते आपण सेल आउट केले. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की लॉकडाऊनमध्ये प्रत्येक सिच्युएशन अशी होती तर कामच नव्हतं, काम नसलं मग पैसे कुठंच नव्हते. आणि आपल्याला त्यावेळेस म्हणजे आम्ही पर डे 40 ते 50 डिस्पेन्सर्स बनवायचे. एक डिस्पेन्सर सॅनिटायझर डिस्पेन्सरची प्रोडक्ट म्हणजे कॉस्ट एक 1000 रुपीज होती. तर ॲव्हरेज डेली जर 40-50 म्हणून तर 40-50 हजार रुपये आपल्याला दिवसा म्हणजे तयार होत होते. म्हणजे असं एक तो कोविडचा फेज होता, त्यामध्ये आम्ही टिकलो. बट काय झालं, परत डिसेंबर झालं, जानेवारी फेब्रुवारी होतं, तर 2021च्या फेब्रुवारी परत सेकंड कोविड आला. ती प्लॅट खूप मोठी होती सेकंड कोविडची. त्या कोविडमध्ये सेम सिच्युएशन, हॉटेल इंडस्ट्री पूर्णतः बंद. मग करायचं काय, आपली मॅन पॉवर आहे, पण ते कोविड बेडचं प्रोडक्शन चालू केलं. मग त्या सेकंड कोविडमध्ये पण सेम सिच्युएशन पहिल्या कोविड सारखीच झाली की आपल्या बाकीचं सगळं बंद आणि आपली फॅक्टरी चालू. कारण आपण एक इसेन्शियल मध्ये मोडत होतो ना, जसे की हॉस्पिटल प्रोडक्ट बनवण्यामध्ये मोडायची आपली फॅक्टरी त्यावेळेस. मग आम्ही हॉस्पिटल बेड चालू केली. जवळपास 400 ते 500 बेड, म्हणजे 300 बेड तर आपण स्वतः बनवले, 200 बेडचं आपण ट्रेडिंग केलं त्यावेळेस पण. मग जेणेकरून काय झालं, तो सेकंड कोविडचा जो फेज होता ना, की तिथं आपल्या लोकांना कामं नव्हते, आपल्याकडे मुबलक प्रमाणात काम होतं, लोकांकडे पैसे नव्हते, आपल्याकडे पैशाचा पाऊस होता. आणि अशा कठीण परिस्थितीत जर आपण सावरलोय, ह्या कठीण परिस्थितीत आपण बिझनेसमध्ये टिकलोय, तर ऑफकोर्स आपण इन फ्युचर किती कठीण परिस्थिती येऊ द्या तिथं आपण हार मानणार नाही किंवा आपण बंद पडणार नाही त्या ठिकाणी. जशा ऑर्डर्स वाढत गेल्या, जसं आपण मी सोशलवर भरपूर ऍक्टिव्ह होतो. आपले इंस्टा पेज PWS इंटरनॅशनल नावाने, त्याचे फॉलोअर्स जवळपास 2.5 लाख झाले. मग तसं आम्ही कंटिन्यू पोस्ट सोडणं, रील्स सोडणं आणि व्हायरल होणार ते रील्स. मोस्टली आता तर 52 मिलियन पण आपले रील्स आहेत व्ह्यू असलेले. तर त्याच्यामुळे मग काय झालं, आउट ऑफ स्टेटचे क्लायंट आपल्याला मिळाले. इव्हन आपण 2022 मध्ये आपण साऊथ आफ्रिकेला एक्सपोर्ट पण मटेरियल केलं. म्हणजे साऊथ आफ्रिकेची एक कंपनी आहे जी की स्कोप लुब्रिकंट म्हणून त्यांची कंपनी, ते स्वतः ऑइल इंधन बनवतात. तर त्या कंपनीचे स्वतःचे ड्रम होते आणि आपण ड्रम प्रोडक्ट्स बनवतो. तर त्यांच्या कॅन्टीनसाठी एक पुण्यातील गृहस्थ आहेत डॅनियल म्हणून, ते तिथं वर्किंग आहेत साऊथ आफ्रिकेत. तर त्यांनी आपल्याला रेफर केलं की तुम्ही हे फर्निचर बनवून आमच्या कंपनीसाठी देऊ शकता. तर आपण जवळपास आहे ना 2,80,000 ते 2.5 लाखापर्यंतची ऑर्डर त्यांची फुलफिल केली, कम्प्लीट केली फायनल आणि डिस्पॅच केली साऊथ आफ्रिकेला. त्यानंतर आपण ऑस्ट्रेलियाला पण एक्सपोर्ट केलं मटेरियल. गेल्या वर्षी जवळपास आम्ही ना 1,80,00,000 बिझनेस केला, जवळपास 2 कोटीच्या नियर बाय आलो आम्ही. म्हणजे असं हे पॉसिबल कशामुळे झालं, फक्त की हातातलं म्हणजे कम्फर्ट झोन मधून बाहेर आलं.
आपण म्हणतो ना कम्फर्ट झोन मधून ज्यावेळेस कम्फर्ट झोन आपण सोडतो, ऍडजस्ट घेतो ना, त्याच वेळेस या गोष्टी पॉसिबल होतात. जोपर्यंत आपण म्हणू ना मला पगार भेटतोय, मी काय टेन्शन घेऊ, मी काय रिस्क घेऊ, चाललंय ना माझं सुखात, मग हे जर समजतो ना, तो कम्फर्ट झोन मध्ये असतो ना, त्याची प्रगती लवकर होत नाही किंवा तो त्याचं विश्व तेवढंच असतं. आपल्याला जर बिझनेस करायचा असेल तर माणसाने सध्या मार्केटमधल्या गरजा ओळखायला हव्या. अजून सोशल मीडियाचा वापर हा कसा पद्धतीने करावा ना, हा मला त्यातून कळाला ऍक्च्युली बिझनेस मधून. रिअल टॉक या प्लॅटफॉर्मवर मला येण्याची संधी दिली आणि माझी स्ट्रगल स्टोरी इथे यांनी एकदा ऐकून घेतली आणि या स्ट्रगल स्टोरीचा मला तर वाटतं एक तरुणांसाठी इन्स्पायरेशन असेल. याला जो कोणी स्टोरी बघेल नक्कीच त्यातून तो काहीतरी बोध घेईल की प्रत्येक जण म्हणजे माझ्यासारखे खूप अजून विद्यार्थी आहेत की जे हालाकीचं जीवन जगत आहेत, एकदम स्ट्रगल मध्ये चालले, पण ते जर रिस्क घेत असेल, ते जर बिझनेस मध्ये त्यांना जर काहीतरी करायचं असेल त्यांच्या आयुष्यात, तर साहजिकच ते या व्हिडिओतून मार्गदर्शन घेतील.